बारामती मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर विजय शिवतारे अजित पवारांच्या भेटीला देवगिरी निवासस्थानी दोघांमध्ये बैठक। शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। शिंदेंच्या ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा। नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे बंड करण्याच्या तयारीत। भुजबळांना उमेदवारी जाहीर झाली तर गोडसे अपक्ष उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता। नाशिक लोकसभेसाठी इच्छुक असलेले हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांची आज भेट घेणार। भुजबळांना उमेदवारी मिळण्याची चर्चा पुन्हा सुरू झाल्यामुळे गोडसे तडकाफडकी मुंबईत दाखल। व्हीव्हीपॅटच्या गणती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे। ईव्हीएममुळे कुणालाही मत दिलं तर ते भाजपला जाणार असा लोकांमध्ये भ्रम, म्हणून आमची मागणी आहे की निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या। ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची मागणी। एनडीएकडून अजून उमेदवारीचं ठरलेलं नाही। महायुतीकडून भ्रष्ट उमेदवार देणार का ते पाहावं लागेल। यवतमाळच्या जागेवरून आदित्य ठाकरेंची महायुतीवर टीका। जिथे जिथे गद्दारी झाली आहे तिथे तिथे लोकांनी नाकारलंय असंही आदित्य ठाकरेंचं वक्तव्य आहे। कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी ठाकरे पितापुत्रांच्या 3 सभा। उद्धव ठाकरे यांची 28 एप्रिलला रत्नागिरीत, 3 मेला कणकवलीत सभा। आदित्य ठाकरेंची 4 मे रोजी रत्नागिरीत सभा। जळगावमधून भाजपनं उमेदवारी नाकारली। उन्मेष पाटील यांनी घेतली राऊतांची भेट। राऊतांशी सविस्तर चर्चा केल्याची उन्मेष पाटील यांची माहिती। उद्या उन्मेष पाटील ठाकरे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। जळगावमधून उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। मातोश्रीवर उद्धव ठाकरे, संजय राऊत, उन्मेष पाटील, करण पवार, संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्यात बैठक। बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आज ठाकरेंसोबत नाहीत। भाजपमधून कुठे कुणीही जाणार नाही। भाजपनं अजून दरवाजा उघडलेला नाही। दरवाजा उघडू तेव्हा बसायला जागा राहणार नाही। दिनेश शर्मा यांची उन्मेष पाटील आणि संजय राऊत यांच्या भेटीवर प्रतिक्रिया। जे काँग्रेस रामाला मानत नव्हते त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे गेलेत। उद्धव ठाकरे यांनी जनतेसोबत धोका केला। त्यांचं नकली हिंदुत्व समोर आले। प्रकाश आंबेडकरांनीही त्यांची साथ सोडली। महाराष्ट्राचे भाजप प्रभारी दिनेश शर्मा यांची उद्धव ठाकरेंवर टीका। बुलढाण्याचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल। अर्ज दाखल करताना शिवसेनेचे गुलाबराव पाटील, आमदार श्वेता महाले, आमदार संजय गायकवाड आणि आमदार संजय रायमुलकर यांची उपस्थिती। विद्यमान खासदारांनी जिल्ह्याची वाट लावली। बुलढाण्यात शेतकरी नेते अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांची खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर टीका। भाजपमध्ये सुद्धा प्रतापरावांबद्दल नाराजी, त्यामुळे महायुतीतील दोघांची त्यांच्या विरोधात उमेदवारी। तुपकरांचं वक्तव्य। रविकांत तुपकर यांचा बुलढाण्यात निर्धार मेळावा। मेळाव्याला नागरिकांची गर्दी। भाषण केल्यानंतर तुपकर उमेदवारी अर्ज दाखल करणार। 22 वर्षांच्या संघर्षात मी सावलीप्रमाणे रविकांत तुपकर यांच्या सोबत आहे। लढाई आम्ही जिंकणार, पत्नी शर्वरी तुपकर यांचा विश्वास। नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सहभाग। दक्षिण पश्चिम नागपूर हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ। याच मतदारसंघात लोकसंवाद यात्रा। देवेंद्र फडणवीस हे फसवणीस आहेत, ते नुसत्या थापा मारतात। प्रणिती शिंदेंची फडणवीसांवर टीका। भाजपचे लोक फक्त आश्वासन देतात, त्यांचं काम फक्त कागदावर। प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल। सोलापूरसाठी खासदारांनी काय केलं याचा हिशेब द्या, प्रणिती शिंदेंचं आव्हान। राम सातपुतेंनी 10 वर्षातील विकास कामांचा मांडला हिशेब। प्रणिती शिंदेंच्या आव्हानाला राम सातपुतेंचं उत्तर। यवतमाळ वाशिममध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख आज अर्ज भरणार। आदित्य ठाकरे आणि रोहित पवार अर्ज भरताना उपस्थित राहणार। देशमुखांचा अर्ज दाखल करताना ठाकरे गट शक्ती प्रदर्शन करणार। यवतमाळमधलं वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूला। इथे महाविकास आघाडीचा खासदार पाहायला मिळेल। संजय देशमुख यांच्यासमोर लढायचं की नाही हा प्रश्न महायुतीला। रोहित पवार यांचं वक्तव्य। वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे शरद पवार यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करण्यापूर्वी वर्ध्यात रॅलीचं आयोजन। रॅलीत शरद पवार सहभागी। शरद पवार यांनी विदर्भातले प्रकल्प पळवले। वर्ध्याचे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांची पवारांवर टीका। तर अमर काळेंचा उमेदवारी अर्ज भरायला पवार वर्ध्यात आल्यानं काहीही फरक पडणार नाही, रामदास तडस यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीचं आज परभणीमध्ये शक्ती प्रदर्शन। ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव आज करणार उमेदवारी अर्ज दाखल। अंबादास दानवेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार। विरोधकांनी कितीही टीका करू द्या, मी माझं काम करणार, आमचा ऐतिहासिक विजय होईल। परभणीतून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांचं वक्तव्य।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.